नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनी दाशरथे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह 6 जण दोषी, एकाची निर्दोष मुक्तता. बँक खातं उघडण्यासह 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांसाठी आधारपत्र अनिवार्य. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जमा असलेल्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेने स्वीकाराव्यात, दिवाकर रावते यांची मागणी. आषाढी वारीला प्रारंभ, संत एकनाथ तसंच संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान. आणि औरंगाबाद जिल्ह्यात 2 रस्ते अपघातात 4 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसा या दोघांसह 6 जणांवरचे दोषारोप सिद्ध झाले आहेत, तर अब्दुल कय्यूम शेख याच्यावरचा आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. काल मुंबईत विशेष टाडा न्यायालयानं हा निर्णय सुनावला. 1993 साली झालेल्या या बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता, तर 713 जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेल्या याकूब मेमनला 2015मध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती. खटल्याच्या इतर दोषींमध्ये फिरोज अब्दुल रशीद खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी आणि करीमुल्लाह यांचा समावेश आहे. या सर्वांच्या शिक्षेबद्दलचा युक्तिवाद येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. बँक खातं उघडण्यासाठी आणि 50,000 रुपये आणि त्यापेक्षा जास्त रकमेचा रोखीनं व्यवहार करण्यासाठी सरकारनं आधारपत्र अनिवार्य केलं आहे. बँक खातं उघडताना आधार क्रमांक न दिलेल्या ग्राहकांना येत्या 31 डिसेंबरपर्यंत आधार क्रमांक देण्यास सांगण्यात आलं आहे. अन्यथा ते बँक खातं वैध मानलं जाणार नाही, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून रद्द झालेल्या जुन्या नोटा स्वीकाराव्यात, अशी मागणी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. ते काल मंत्रालयात वार्ताहर परिषदेत बोलत होते. विमुद्रीकरणानंतर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकांकडे जमा झालेल्या तब्बल 2,771 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा भारतीय रिझर्व्ह बँक स्वीकारत नसल्यामुळे या बँकांचं अर्थकारण कोलमडलं आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिझर्व्ह बँकेशी बोलून बँकांना दिलासा द्यावा, असं ते म्हणाले. राज्यात रस्ते सुरक्षा निधीत 57 कोटी रुपये जमा झाले असून रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करणं, अतिवेगवान वाहनांवर कारवाई करण्यासाठी कॅमेऱ्यांची खरेदी करणं अशा प्रयोजनांसाठी हा निधी वापरता येणार आहे. राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची 5वी बैठक परिवहन मंत्री रावते यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते. यासाठीचा प्रस्ताव तातडीनं सादर करून हा निधी रस्ते सुरक्षिततेच्या प्रयोजनासाठी खर्च करण्यात यावा, असे निर्देशही रावते यांनी परिवहन आयुक्तांना दिले. निवडणुका जिंकण्यासोबतच समाज परिवर्तनासाठी पक्ष मजबूत करा, असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे. 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले शहा काल मुंबईत बोलत होते. आपल्या दौऱ्यात अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. शेतकरी कर्जमाफी आणि मध्यावधी निवडणुकीसंदर्भात या भेटीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं कृषीतज्ञ डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत यासंदर्भात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाला शिवसेनेची आजही पहिली पसंती आहे, पण त्यावर कोणाची हरकत असेल तर डॉक्टर स्वामीनाथन यांच्या नावाला शिवसेनेचा पाठिंबा आहे, असं नमूद केलं. राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, असं मतही ठाकरे यांनी व्यक्त केलं. मुंबई आकाशवाणी केंद्राला 2014-15 या वर्षीचा सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीत काल आकाशवाणीचे वार्षिक पुरस्कार वितरित करण्यात आले. या कार्यक्रमात मुंबई आकाशवाणी केंद्राचे उपमहासंचालक सुधीर सोधिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अपारंपरिक तंत्रज्ञान वापरून 481 किलोमीटरचे रस्ते बांधून पूर्ण केल्यामुळे महाराष्ट्र राज्याला ग्रामसडक योजनेत उत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 19 जून रोजी नवी दिल्ली इथं होणाऱ्या समारंभात केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. आषाढी वारीला कालपासून प्रारंभ झाला. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीनं काल पुणे जिल्ह्यातल्या देहू इथून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. पालखीचा काल देहूतला इनामदार वाड्यातला मुक्काम होता. पालखी आज पुण्याकडे मार्गक्रमण करेल.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज आळंदी इथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पुणे जिल्हा प्रशासनानं वारकऱ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पैठण इथल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे काल मार्गस्थ झाला. नाथवंशजांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे यंदा एकनाथ महाराजांच्या 2 पालख्या 2 स्वतंत्र मार्गांनी पंढरपूरकडे रवाना झाल्या. मराठवाड्यातून अनेक दिंड्या या पालखीसोबत पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही या वातानुकूलित बसची पुणे लातूर सेवा आजपासून सुरू होणार आहे. ही बस आज सकाळी 8 वाजता पुण्याहून निघून इंदापूर, टेंभुर्णी, बार्शी, येडशी, मुरुड मार्गे दुपारी 4 वाजता लातूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी लातूरहून रात्री 11 वाजता निघून सकाळी 6 वाजता पुण्यात पोहोचेल. या बसची तिकीटं प्रवाशांना ऑनलाईन आरक्षित करता येतील. औरंगाबाद जिल्ह्यात काल झालेल्या 2 रस्ते अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. काल रात्रीच्या सुमारास कन्नड चाळीसगाव घाटात शेळ्या वाहून नेणाऱ्या वाहनाची ट्रकशी समोरासमोर धडक होऊन 2 जण जागीच ठार झाले तर 4 जण जखमी झाले. या अपघातात अनेक शेळ्याही दगावल्याचं वृत्त आहे. फर्दापूरजवळ वाघूर नदीच्या पुलावर झालेल्या दुसऱ्या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या पती पत्नीस अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं ते जागीच ठार झाले. बीड जिल्ह्यात गेवराईजवळ जालना अंबाजोगाई एसटी बसला काल दुपारच्या सुमारास अपघात झाला. यात अनेक प्रवासी जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं. औरंगाबाद इथं राज्य कर्करोग संस्था सुरू करण्यासाठी केंद्र सरकारनं 35 कोटी रुपये अनुदानाचा पहिला हप्ता मंजूर केला आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्यात आला असून ही संस्था सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य शासनानं जलद गतीनं कार्यवाही केली. त्यानुसार अनुदानाचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार यांनी केला आहे. काल लातूर इथं पक्षाच्या मेळाव्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकरी कर्जमाफीपासून गरजू शेतकरी वंचित राहणार असल्याची भीती व्यक्त करत पवार यांनी सरकारशी चर्चा करून गरजू शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं सांगत गरज भासल्यास संघर्ष करण्याचा इशाराही दिला. जालना इथं राज्य राखीव पोलीस दलाच्या संपूर्ण परिसराचा विकास करण्यासाठी 192 कोटी रुपयांच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली. या निधीतून वर्ग अ पासून वर्ग ड पर्यंतच्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांसाठी परिसरात 557 निवासस्थानं बांधण्यात येणार आहेत. लवकरच या कामाचं भूमिपूजन करण्यात येईल असं लोणीकर यांनी सांगितलं. राज्य शिक्षण मंडळातर्फे जुलै महिन्यात घेण्यात येणाऱ्या 12वीच्या पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यास मंडळातर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे. आता नियमित शुल्कासह 19 जूनपर्यंत तर विलंब शुल्कासह 20 जूनपर्यंत हे अर्ज भरता येणार असल्याचं मंडळाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्यात पावसानं काल विश्रांती घेतली. मात्र दिवसभर ढगाळ वातावरण कायम होतं. गेल्या काही दिवसातल्या पावसामुळे नांदेड तसंच अर्धापूर तालुक्यातले शेतकरी खरीपाच्या पेरणीसाठी सज्ज असून पेरणी करण्यायोग्य वापसा झाला नसल्यानं अद्याप पेरणी सुरू झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह 6 जण दोषी, एकाची निर्दोष मुक्तता. बँक खातं उघडण्यासह 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांसाठी आधारपत्र अनिवार्य. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जमा असलेल्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेनं स्वीकाराव्यात, दिवाकर रावते यांची मागणी. आषाढी वारीला प्रारंभ आणि औरंगाबाद जिल्ह्यात 2 रस्ते अपघातात 4 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.